श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, परवा केलेला झटपट गुळांबा तो संपून गेला. अनायसे आईकडच्या कैऱ्या आल्या होत्या. मग म्हटलं चला हे थोड्या जास्त आहेत तर आपण थोडासा टिकणारा करावा. तर यात थोडी माझ्या सासूबाईंची मैत्रिणीची रेसिपी आणि थोडं मी मधुराज रेसिपी पाहिलं होतं त्याच्यामधलं घेतलं. कारण मी टिकणारा गुळाचा गुळांबा कधी केलेला नव्हता. तर हा केलेला बघा 1 तारी पाक येतोय, म्हणजे हा परफेक्ट झाला आहे. तर त्या कैऱ्या काही मोजलेल्या नव्हत्या, पण किसून साल काढून आणि किसून घेतल्या. आणि माझ्याकडे पॅन बॅलन्स आहे तर त्याच्यावर मोजून घेतला. कारण आपल्याला हा जर टिकवायचा असेल तर गुळाचं प्रमाण हे परफेक्ट घ्यायला पाहिजे. तर एकसारखं किसून घेतल्यानंतर मध्यम आंबट होत्या म्हणून इक्वल प्रमाणात गुळ घेतला. जर जास्त आंबट असल्या तर थोडंसं सव्वा पटीने घेतलं असतं. तर पुन्हा 800 ग्रॅम गुळ घेऊन घेतला. 800 ग्रॅम कैऱ्या होत्या. जायफळ, सुंठ, दालचिनी, वेलदोडे आणि वेलची पूड एवढं सगळं त्याच्यामध्ये टाकायला घेतलं. कारण गुळाचं जे आहे त्याच्यामध्ये ह्या वस्तूंची चव खूप छान लागते. तर वेगळी पद्धत म्हणजे काय, एक जाडबुडाची कढई घेऊन त्याच्यात 1-1.5 चमचा तूप घालायचं. आणि तूप घातल्यानंतर त्याच्यावर हा जो किस आहे तो परतवून घ्यायचा. किस परतवल्यामुळे काय होतं, त्याच्यातलं पाण्याचं मॉइश्चर आटून जातं आणि टिकण्याची जी प्रोसेस आहे त्याची ती वाढून जाते. कारण कैरीमधलं पाणी आपण हे शेकल्यामुळे जिरून जातं आणि शेकल्यामुळे कैरी पण मऊ होते. आणि जेव्हा ती गुळामध्ये शिजते तर त्याची चव कैरीमध्ये उतरते आणि अतिशय अप्रतिम लागते. ह्या 2 फायदा असतात की कैरी शेकून घेतले. तुम्ही साखरेचा जरी या पद्धतीने केला तरीसुद्धा चालतो. माझा साखरेचा साखरांब्याचा पण लिंक मी याच्यामध्ये देईल, ती तुम्ही नक्की पहा. तर बघा हा 5 मिनटं शेकवली गेली कैरी. बघा कशी छान अशी सॉफ्टसर झालेली. त्याच्यामध्ये मी नंतर मग जो 800 ग्रॅम गुळ होता तो कापलेला टाकून दिला. इक्वल प्रमाणात का टाकला, कारण कैरी मध्यम आंबट होते. जर जास्त आंबट असेल तर तुम्ही 1.25 किंवा 1.5 पटीने सुद्धा टाकू शकता. कैरीच्या आंबट याच्यावर गुळाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता, पण शक्यतो इक्वल घेतलं तर चालतंच. तर ह्या पद्धतीने सगळं हलवत राहायचं आणि गुळ असा छान उतळून जातो. आणि मग थोड्या मिनिटांनी हलवत एकसारखा हा साखरांबा शिजवून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला 1 तारी जी कन्सिस्टन्सी आहे गुळाची ती यायला पाहिजे. कारण गुळ हा साखरेपेक्षा लवकर मॉइश्चर धरतो, म्हणून याचं शिजवण्याची जी प्रोसेस आहे ती जरा निगुतीने करावी लागते. साखरेचा पाक पटकन होतो, गुळाचा पाक व्हायला थोडासा वेळ लागतो. तर 5 मिनटं पहिले आणि 17 ते 18 मिनटं नंतर असं जवळजवळ 20 ते 22 मिनटं हा साखरांबा करायला वेळ लागतो. फक्त थंड झाल्यावर पण 1 तारी कन्सिस्टन्सी यायला पाहिजे. या गोष्टीचे म्हणजे आपण हे लक्ष ठेवायचं, जेणेकरून साखरांब्याला बुरशी येणार नाही. बघा छान असे बुडबुडे यायला लागले, कलरसुद्धा चेंज झाला आहे. आणि गुळ घेताना शक्यतो लाल गुळ घ्यायचा, त्याची चव पण खूप छान लागते आणि दिसायला पण खूप छान लागतं. याच्यामध्ये सुंठ, वेलची पूड, जायफळ, वेलदोडे अख्खे आणि दालचिनी सगळा मसाला टाकून घेतला. आणि पुन्हा एकसारखं हलवत त्याची 1 तार कन्सिस्टन्सी येईपर्यंत हलवत राहिले, जेणेकरून ह्या सगळ्या मसाल्याची चव जेव्हा आपण याच्यामध्ये टाकतो तेव्हा ती शिजते पण आणि ते सगळे मसाले त्याच्यामध्ये मऊ पण होतात. माझ्या चॅनलवर सगळ्या साखरांब्याच्या रेसिपी दिलेल्या आहेत. तर तुम्ही आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सगळ्या रेसिपीज पहा आणि घरचं निगुतीचं करून खायला तुम्हाला मदत होईल. कारण आपण म्हणतो घरच्या केलेल्या गोष्टी खाण्यात जो आनंद असतो तो दुसरा कशातच नसतो. तर बघा याला किती छान असा कलर आला आहे. आणि हा ऑलमोस्ट आता 2 ते 3 मिनटानंतर साखरांबा पूर्ण होऊन जाईल. त्याचा कलर पण चेंज होतो, कैरी पण ट्रान्सपरंट होते आणि गूळ पण असा चमकदार होतो. म्हणजे समजायचं की आपला हा साखरांबा तयार आहे. ताटलीत टाकून जर पाहिला तर तो असा पटकन ओघळत नाही. हातावर जर घेऊन बघितला तर त्याचा चिकटपणा आपल्या हाताला जाणवतो आणि एकसारखी 1 तार कन्सिस्टन्सी थंड झाल्यावरही येते. हे आपल्याला ते सारखं चेक केल्यानंतर समजतं. तर बघा ही 1 तारीची कन्सिस्टन्सी आली आहे. मी गॅस बंद करून दिला आहे. हातावर घ्यायचा, थोडासा असा चोळायचा आणि बघायचा. तर तुम्ही करून पहा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.